आणखीन एक ब्रेकिंग बातमी येते। महाडमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषदेच्या सदस्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। इब्राहिम जमाने असं जिल्हा परिषद सदस्याचं नाव आहे। राजकीय वैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय सध्या वर्तवण्यात येतोय। जमाने या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे। जमानेंवर महाड ग्रामीण रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। दरम्यान हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झाल्याचं देखील म्हटलं जात आहे। नेमकं याचं कारण अद्यापही हाती आलेलं नाहीये। महाडमध्ये काँग्रेसच्या माजी जिल्हा परिषदेच्या सदस्यावर हल्ला करण्यात आलेला आहे। इब्राहिम जमाने असं या जिल्हा परिषद सदस्याचं नाव आहे। अधिक माहिती या संदर्भात जाणून घ्या आमचे प्रतिनिधी आहेत भारत गोरेगावकर। भारत, महाडमध्ये काँग्रेसचे माजी जिल्हा परिषदेच्या सदस्यावर हल्ला झालेला आहे। धक्कादायक बातमी हाती येते, नेमकं काय कारण आहे यामध्ये? अमृता, नक्कीच हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे आणि तो सुद्धा महाडच्या ग्रामीण भागामध्ये हा झालेला आहे। पहाटे 6:30 वाजता काँग्रेसचे या भागातले ज्येष्ठ नेते आहेत, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इब्राहिम जमाने हे पहाटे 6 वाजता नमाजीसाठी गेले होते आणि नमाजीहून परतत असताना 6:30 वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोराने अर्टिका गाडी लावून त्यांच्यावरती हल्ला केला। 5 जण हल्लेखोर यामध्ये होते। यामध्ये हल्लेखोरांनी त्यांच्यावरती हल्ला करताना चॉपर आणि लाकडी दांडक्यांचा या ठिकाणी वापर केला होता। जमाने यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यामुळे हा हल्ला त्यांच्या जीवावरती बेतला नाहीये। मात्र त्यांच्यावरती झालेले चॉपरचे वार आहेत आणि लाकडी दांडक्याचे जे फटके आहेत यामुळे त्यांची प्रकृती थोडी चिंताजनक आहे। त्या ठिकाणी आरडाओरड झाल्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पलायन केलं आणि त्यानंतर यांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेले आहे। सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहे। महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी या घटनेचा तपास करतात। मात्र या घटनेनंतर या अज्ञात हल्लेखोर त्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झालेले आहेत। अमृता, भारत, इब्राहिम जमाने खरं तर या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत। दरम्यान त्यांच्या कुटुंबाकडून किंवा इतर कोणाकडून कोणावर संशय व्यक्त केला जातोय का? नक्की या ठिकाणी या हल्ल्यानंतर पहिल्यांदा त्यांच्यावरती उपचार होणे गरजेचे आहेत याला प्राधान्य देण्यात आलं। त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। त्यांच्या नातेवाईकांसह सर्व कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे। या ठिकाणी पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक करावे, त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला केल्याचा गुन्हा दाखल करावा ही मागणी आता जोर धरायला लागली आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आता गट्ट्याने महाड शहरामध्ये जमायला लागले आहेत, कारण हा हल्ला स्थानिक कुठल्याही ओळखीच्या माणसाने केलेला नाहीये। अगदी खरं आहे, धक्कादायक बातमी आहे। जिल्हा परिषदेच्या सदस्यावर असा हल्ला होतो। नक्कीच धक्कादायक बातमी। धन्यवाद भारत दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।